नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। प्रतिनिधी विलास सावळे यांच्याकडून मूर्तिजापूर आणि परिसरात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही सर्रासपणे सुरू असलेल्या या धंद्यावर माना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। काल मे 24 रोजी माना फाट्यावर पोलीस निरीक्षक सूरज सुरोशे यांच्या नेतृत्वाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। अब्दुल रईस अब्दुल सईद नामक या व्यक्तीकडून तब्बल 2,78,000 रुपयांचा गुटखा आणि अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे आता प्रश्न उभा राहतो तो शहर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेचा। जिल्ह्यात खुलेआम गुटखा विकला जात असताना ही यंत्रणा शांत का आहे, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत। अकोला आणि अमरावती हे गुटखा रॅकेटचे मुख्य केंद्र मानले जात असताना इतर पोलीस यंत्रणा आणि एफडीए कारवाईसाठी पुढे का येत नाही, याबद्दल जनतेमध्ये नाराजी आहे। फक्त माना पोलीसच्या गुटखा माफियांविरोधात लढणार का, असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत। शहर पोलीस आणि एफडीए कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत, असा संशय देखील व्यक्त केला जात आहे। या गंभीर विषयावर अधिक माहिती आणि पुढील घडामोडींसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज। मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।